सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा आलाय. षटकातील पहिला चेंडू आपण बघतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न खेळून काढला. या एक धाव काढण्याचा प्रयत्न होता. नो स्ट्राईक एंड वरती या ठिकाणी थोडेसे ताळमेळ खराब. फलंदाज बाद. चांगला चेंडू खोलवर पण चेंडू त्या ठिकाणी आपण बघतोय. फलंदाज मंजित याला चांगला चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि पहिले दोन चेंडू आपण बघितला तर कोणती धाव या ठिकाणी आले नाही. गोलंदाज आदेश जायनाक्वा ज्याने या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचा एक विक्रम स्वतःच्या नावावरती केला होता असा आदेश जायनाक्वा गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. बघूया पुन्हा एकदा आदेशचा पुढील चेंडू सामना करेल मंजित. चांगला चेंडू पुन्हा एकदा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोलवर स्वरूपाचा चेंडू आपण बघितला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. लागोपाठ दोन चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली होती. अजूनही कोणती धाव या ठिकाणी धावफलकावरती आली नाही. लागोपाठचे 3 चेंडूंवरती कोणती धाव या ठिकाणी आली नाही. बघूया काय घडतंय या षटकातील पुढील चेंडू आदेश टू मंजित. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चांगला फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. संख्येला सुरुवात झाली. आदेशवरती आक्रमण केऱ्यामध्ये यशस्वी ठरलाय फलंदाज मंजित आणि पुढे सरसवून मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अतिशय चांगला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेला त्या ठिकाणी 6 धावांसाठी आपण बघितला. षटकार त्याच्या बॅटमधून आला. धावसंख्या आपण बघतोय 6 धावा धावफलकावरती लागल्यात. धावसंख्येला सुरुवात झाली मरुवाई वर्सोली संघाची. बघूया की पुढे कशा पद्धतीने धावा येतील. आदेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा फलंदाज मंजित. यावेळेला आपण बघतोय चांगला चेंडू जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता मंजित याने पण तो चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक षटकारा व्यतिरिक्त आपण बघितलं गोलंदाज आदेश जायनाक्वा यांनी जबरदस्त गोलंदाजी केले. फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी ठरला आहे. बघूया षटकातील अंतिम चेंडू बघूया पॉवर प्लेच्या षटकातील पहिल्या षटकातील आपण अंतिम चेंडू बघणार आहोत. आदेश टू मंजित. यावेळेला फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत का.
आलेत आणि चांगला झेल. फलंदाज मंजित बॅक टू द डगआउट. अंदाज मैदानात आलाय कौशल वाकटी. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. 5 षटकांचा सामना आहे. अतिशय महत्वाचा सामना. सुपर 3 मध्ये कोणता संघ या ठिकाणी क्वालिफाय होईल? एका बाजूला बघतोय आपण मरवाई वर्सोली आणि दुसऱ्या बाजूला दर्या सागर. नवीन गोलंदाज बघतोय आपण वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन वनदेश. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. दर्या सागर जास्तीचा वेळ या ठिकाणी दौडायचा नाही. अंतिम दिवस आपण या ठिकाणी बघतोय वर्सोळी कोळीवाडा प्रीमियर लीग. वर्सोली कोळीवाडा प्रीमियर लीग पर्व 5वे मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे मान्यवरांचे हार्दिक स्वागत. वळूया मैदानाकडे. षटकातील पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आले. प्रशांत आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता. त्या ठिकाणी झेल सुटला जातोय प्रशांतचा आणि 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 7 धावा. संधी निर्माण केली होती गोलंदाज वनदेश याने, पण तो क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळाली नाही आणि झेल सुटला प्रशांत जायनाकवाचा. जीवनदानानेशी खेळतोय. बघूया कशा पद्धतीने पुढे धावसंख्या उभारेल. क्षेत्ररक्षकाला चेंज केला जातोय. थोडासा बदल केला जातोय. वेगळा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. डीप स्क्वेअर लेग वरती आपण बघतोय त्या ठिकाणी झेल सुटला होता. पुन्हा एकदा कौशल वाकटी स्ट्राईक एंड वरती येतोय. बघूया कशा पद्धतीने खेळ. कालच्या दिवसामध्ये आपण बघितले अतिशय जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून त्यांनी साकारली होती. बघूया या महत्वाच्या सामन्यामध्ये कौशल वाकटी कशा पद्धतीने खेळेल. षटकातील पुढील चेंडू वनदेश टू कौशल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय आडव्या बॅटने, पण तो चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाही आणि निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर बघतोय आपण 7 या धावसंख्येवरती. बघूया पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू कौशलसाठी. चांगला फटका बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. मिड ऑफ शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये थोडंसं कचल क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप चांगला आपण बघतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड केलाय आणि 1 धाव मिळाली चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 8 धावा. 8 धावा धापलकरती लागल्यात. प्रशांत जायनाकवा स्ट्राईक एंड वरती येतोय. एका जीवदानाच्या साह्याने खेळतो. बघा जीवदानाचा फायदा आता या सामन्यामध्ये कशा पद्धतीने गेले. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका लोवर फुल टॉस चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. डीप स्क्वेअर लेग मध्ये फेकी सुद्धा चांगली झाली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 9 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर आपण बघितलं 6 धावा या ठिकाणी गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी. फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या होत्या गोलंदाज वनदेश याने. बघूया षटकातील पुढील चेंडू. टप्प्याचा चेंडू भेरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकार. कौशलच्या बॅट मधून आलेला हा षटकार. धावसंख्या पुढे गेली 6 ने. 15 धावा.
15 धावा धाफलकावरती लागल्या. षटकातील अंतिम चेंडू बघूया. षटकातील अंतिम चेंडू गोलंदाज वंदेश कशा पद्धतीने टाकेल. आतापर्यंत बघितलं तर 9 धावा त्याने खर्च केल्यात या षटकामध्ये. शेवट गोड करावा लागेल. बघूया शेवट कोण गोड करते, फलंदाज की गोलंदाज. अंतिम चेंडू बघतोय आपण. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंच इशारा करतायत की हा वाईट चेंडू आहे. धावसंख्या अवांतर गतीने पुढे जाईल. अवांतर धावसंख्या जाते 16 धावा. पुन्हा एकदा षटकातील अंतिम चेंडू. गोलंदाज वंदेश टू कौशल. मोठा फटका कौशलच्या बॅट मधून. चेंडू लांब 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 बसला. षटकाच्या अंतिम चेंडूवरती आपण बघितलं कौशल बागटी याने जबरदस्त फटका केला. 6 धावा म्हणजे षटकार वसूल केला. धावसंख्या आपण बघतोय 2 षटक पूर्ण 22 धावा. 22 धावा धापलकावरती लागल्यात. आपण बघितलं 11च्या सरासरीने या धावसंख्या आल्या 2 षटकांमध्ये. कौशल वागटीची या सामन्यामध्ये आपण बघतोय खेळी. जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी केले. 2 षटकार आणि 2 एकेरी धावेने आपण बघतोय 20 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय कौशल वागटी. तिसऱ्या षटकासाठी बघतोय आपण. गोलंदाज आलाय प्रज्वल ढवळे. बघूया प्रज्वल ढवळे कशा पद्धतीने. प्रज्वल ढवळे गोलंदाजीसाठी आलाय. बघूया वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन प्रज्वल ढवळे आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. चांगली फटकेबाजी बघतोय आपण कौशलच्या बॅटमधून. बघूया प्रशांत कशा पद्धतीने सामना करेल. षटकातील पहिला चेंडू प्रशांतसाठी. उलट्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बॅटची काढा लागले. चेंडू आपण बघतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये धावत चाललाय. क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी धावतायत चेंडूवरती. तोपर्यंत आपण बघितलं तर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते 24 धावा. आपण बघितलं कौशल वागटी याने जबरदस्त फटकेबाजी केले आणि प्रशांत जायनाकवा बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. वैयक्तिक बघतोय आपण 4 या धावसंख्येवरती खेळतोय प्रशांत जायनाकवा. उलट्या बॅटने मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता पण फटका तितकासा टायमिंग झाला नाही आणि 2 धावा मिळाला. बघूया षटकातील पुढील चेंडू. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थर्डमॅन क्षेत्रामध्ये बघतोय आपण. डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती आलाय. 1 धाव मिळाले. स्ट्राईक रोटेट झाली आणि पुन्हा एकदा कौशल वागटी स्ट्राईक एंड वरती येतोय. धावसंख्या आपण बघतोय 1 ने पुढे जाते 25 धावा. 25 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तिसऱ्या षटकामध्ये बघतोय आपण गोलंदाजी. पहिले 2 चेंडू या ठिकाणी चांगले टाकलेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, अशा 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रज्वल याने. बघूया कौशल वागटी अतिशय जबरदस्त पद्धतीने खेळतोय. 2 षटकारांनीशी खेळतोय. बघूया आता कशा पद्धतीने धावा या ठिकाणी पुढे काढेल कौशल वागटी. बघूया षटकातील पुढील चेंडू कौशलसाठी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार. षटकार. सहा धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या आपण बघतोय 31 धावा. जबरदस्त कामगिरी कौशल वागटीच्या माध्यमातून. संघाचा कर्णधार कौशल वागटी, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, स्वतः उदाहरण सेट केलं या मैदानावरती. बघूया पुढील चेंडू कौशलसाठी. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस चेंडू खेळून काढलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये बघतोय आपण. क्षेत्ररक्षक तैनात केलाय. तोपर्यंत 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते 32 धावा. प्रशांत जायनाकवा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले नाही. बघूया या चेंडूवरती काय करतोय प्रशांत जायनाकवा.
एका बाजूने बघितलं कौशल वाकटी जबरदस्त फटकेबाजी करतोय, 3-4 षटकार त्याने लगावलेत, अतिशय जबरदस्त पारी खेळतोय. बघूया प्रशांत जायनाकवा कशा पद्धतीने खेळेल. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड ऑन क्षेत्रामध्ये बघतोय आपण, क्षेत्ररक्षक आहे आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. निर्धाव चेंडूने धावफलक स्थिरावलंय. धावसंख्या आपण बघतोय 32 धावा. षटकातील अंतिम चेंडू बघूया प्रशांत जायनाकवा मोठा फटका खेळेल का. आतापर्यंत बघितलं तर सिंगल सिंगल डबल सिंगल 5 धावांवरती खेळतोय. थोडंसं रनअप मध्ये बिघाड, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जाईल. पंचांनी मृत चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. बघूया षटकातील अंतिम चेंडू प्रज्वल टू प्रशांत. आकोट टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. डीजे धावसंख्या आपण बघतोय मागच्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर 36 धावा, 36 धावा धावफलकावरती लागल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं आदेश जायनाकवा गोलंदाजीसाठी आला होता, त्याने 6 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर बघितलं आपण वंदेश या ठिकाणी गोलंदाजीसाठी आला, त्याने 16 धावा खर्च केल्या आणि कोणताही विकेट त्याला मिळालं नाही. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये म्हणजे आता जे षटक झालं त्यामध्ये प्रज्वल गोलंदाजीसाठी आला आणि त्याने 14 धावा या ठिकाणी खर्च केल्या. आता म्हणजे पहिलं षटक बघितलं आपण पॉवर प्लेचं, अतिशय कंजूसभरी गोलंदाजी केली, परंतु उर्वरित 2 षटकं म्हणजे त्या पुढची 2 षटकं गोलंदाजांनी धावा लुटल्यात आणि त्यांच्यावरती धावा वसूल केल्यात प्रशांत आणि कौशलने. चौथ्या षटकासाठी बघतोय आपण नवीन गोलंदाज वंदेश वाडकर, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय. बघूया वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी संघाच्या चौथ्या षटकासाठी पहिला चेंडू. चांगला फटका, परंतु फटका या ठिकाणी थोडीशी बॅटची काढा लागली. रनआउट होण्याची संधी. स्ट्राईक एंड वरती बघितलं आपण प्रशांत जायनाकवा आता स्ट्राईक एंड वरती आलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, आखो में इशारा हो गया असं म्हणता येईल. चांगली धाव या ठिकाणी घेतली, चोरटी धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 37 धावा. जबरदस्त कामगिरी आपण बघतोय अमरवाई वर्सोली संघाकडून. प्रशांत जायनाकवा ज्याने चौकार लगावला त्याच्या बॅटमधून आलेला 37. बघूया प्रशांत जायनाकवा कशा पद्धतीने खेळेल. वनदेचा पुढील चेंडू प्रशांतसाठी. चांगला फटका प्रशांतच्या बॅटमधून येतोय, लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. षटकार आलाय. बघूया षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा प्रशांत, फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू सीमारेषा पार, षटकार. सहा निवडले आणि धावसंख्या आपण बघतोय 49 ऑन द स्कोर बोर्ड. 49. जबरदस्त कामगिरी प्रशांत जायनाकवाच्या माध्यमातून. लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावलेत. पहिले 5 चेंडू त्याने वैयक्तिक बघितले तर एकेरी दुहेरी धावांवरती खेळले, परंतु मागचे 3 चेंडू बघतोय आपण चौकार, त्यानंतर षटकार, नंतर षटकार, म्हणजे प्रशांत जायनाकवा लयात यायला सुरुवात झाली. बघूया प्रशांत जायनाकवा कशा पद्धतीने खेळेल. पुढील चेंडू वंदेश टू प्रशांत. फुल टॉस चेंडू, मोठा फटका, काव कॉर्नर सीमारेषा पार, षटकार.
गेरी प्रशांत जायनाकवाच्या माध्यमातून लागोपाठ 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकलेत प्रशांत जायनाकवाने आणि गोलंदाज बघतोय आपण वंदेश याच्यावरती आक्रमण करण्यात यश मिळाले ती प्रशांत जायनाकवा. धावसंख्या आपण बघतोय 55 धावा, 55 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. जबरदस्त कामगिरी प्रशांत जायनाकवाच्या माध्यमातून. बघूया षटकातील पुढील चेंडू वनदेश टू प्रशांत. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू डे फाईन लेग सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त कामगिरी प्रशांत जायनाकवाच्या माध्यमातून. 4 चेंडूंवरती लागोपाठ 4 षटकार ठोकून आपण बघतोय चांगली कामगिरी केली प्रशांत जायनाकवा याने. धावसंख्या आपण बघतोय 61 धावा, 61. षटकातील अंतिम चेंडू. बघूया प्रशांत काय करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका प्रशांतच्या बॅटमधून, चेंडू सीमारेषा पार, षटकार. सदुसष्ट धावा आणि 5 चेंडूंवरती 5 षटकार लगावले तर प्रशांत जायनाकवाने. वनदेश याच्यावरती, वनदेश वरती याने चांगली कामगिरी केली. 5 चेंडूंवरती 5 षटकार लगावले प्रशांत जायनाकवा याने. प्रशांत जायनाकवासाठी एक बक्षीस आले 200 रुपये हेमंत दांडेकर यांच्याकडून. जबरदस्त कामगिरी त्याने या सामन्यामध्ये केले आणि या खेळाडूचं प्रोत्साहन देण्यासाठी कॅश प्राइज या ठिकाणी दिलेलं आहे हेमंत दांडेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. या षटकामध्ये आपण बघतोय 31 धावा खर्च केल्यात वनदेश याने. वनदेश थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी पृथक्करण मैदानावरती त्याने केलं. धावसंख्या आपण बघतोय 67 धावा. अंतिम षटकासाठी बघतोय आपण नवीन गोलंदाज विवेक बना. बघूया अंतिम षटक कशा पद्धतीने खेळ. समोर फलंदाज बघतोय आपण कौशल वाकटी. विवेकचा पहिला चेंडू कौशलसाठी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करतोय कौशल, परंतु यावेळेला चांगला चेंडू म्हणता येईल. आउटसाइड द ऑफ स्टंपर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर होती ती 67 धावसंख्येवरती. जबरदस्त कामगिरी आपण बघतोय प्रशांत आणि कौशलच्या माध्यमातून. बघूया षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा कौशल खेळण्यासाठी सज्ज. मोठा फटका येतोय कौशलच्या बॅटमधून, चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती लागल्या तर 73 रन्स. बघूया पुन्हा एकदा कौशल. फुलटॉस, फुलटोल सीमारेषा पार, षटकार. हवा 79. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाज या ठिकाणी चांगला चेंडू टाकतोय. 79 धावा म्हणजे या स्पर्धेतील उच्चांक, हायएस्ट स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी मरोई वर्सोली संघाकडून, त्याच्यामध्ये महत्वाचं योगदान दिलंय प्रशांत आणि कैवल्य वाकटी यांनी. कौशल याने, कौशल वाकटी. 2 चेंडू बाकी आहेत. बघूया गोलंदाज विवेक कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फुलटॉस, फुलटोल चेंडू सीमारेषा पार, षटकार.
रन्स बघूया अंतिम चेंडू 90च्या पार जातोय का. अंतिम चेंडू विवेक टू कौशल. यावेळेला चांगला चेंडू आपण बघतोय, बॅटची काढा लागली आणि यष्टीरक्षकाने चांगला झेल घेतला. अंतिम चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय विवेक आणि कौशल वाकटी बॅक टू द डगआउट. 85 धावा. लक्ष्मी कृपा आणि सिग्नेचर ग्रुप पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. लगेच टॉससाठी या. सिग्नेचर ग्रुप आणि लक्ष्मी कृपा अतिशय जबरदस्त पारी खेळले. धावसंख्या आपण बघतोय 85 धावा. ह्याच्या मोज रन. कौशल वाकटेने 39 धावा 12 चेंडूंमध्ये 39 धावांचं योगदान दिलंय. त्याचप्रमाणे प्रशांत चायनाकवचा विचार केला तर 11 चेंडूंमध्ये 39 धावा, म्हणजे दोघांचे 39 धावा या ठिकाणी केल्यात. जबरदस्त बॅटिंग आपण बघितली मरुवाई वर्सोली संघाकडून आणि 86 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. बघा 86 धावा कशा पद्धतीने धावफलकावरती येतील हे सांगण्यासाठी आमंत्रित करतोय पुन्हा एकदा माझे साथी समालोचक जयेश ठकेकर यांच्याकडे. धन्यवाद. भव्य दिव्य अशी धावसंख्या रचण्यामध्ये यश आले ते म्हणजे मरुवाई संघाला. आणि मरुवाई संघाचा आपण जर विचार जर केला तर दर्यासागर या संघासमोर 86 धावांचं लक्ष्य, एक भलं मोठं लक्ष्य या मैदानामध्ये पार करण्याची एक जबाबदारी, एक कामगिरी पार पाडावी लागेल. ती म्हणजे या दोन्ही खेळाडूंना दर्यासागर संघाकडनं आपण जर विचार केला तर मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले असतील प्रज्वल डवले, त्याचप्रमाणे मैदानामध्ये वंदेश वाडकर, या दोघांची खेळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याच प्रकारचा आपण जर विचार केला तर नक्कीच एक चांगली कामगिरी या दोघांच्या माध्यमातून पार करावी लागेल. कौशल्य वाकटे आणि त्याचप्रमाणे प्रशांत जायनाकवानी खेळी केली ना तशीच खेळी ह्या दोघांना सुद्धा करावी लागेल, अन्यथा आपला संघ या स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. कारण 5 षटकांमध्ये 86 धावा हे मोठं लक्ष्य आहे. पहिल्या 1 ते 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर त्या साईडना नवीन गोलंदाज येतोय, नवीन एक चांगला मार्गदर्शन करणारा गोलंदाज येतोय मैदानामध्ये. ज्यावेळी वंदेश मोठी विकेट घेण्याची संधी असेल, नक्कीच प्रज्वल डवलेला माघारी परतण्याची संधी असेल. या प्रयत्नामध्ये कर्णधाराचा आपण जर विचार केला तर नक्कीच कौशल्य वाकटेंनी ही जबाबदारी हेमंत दांडेकरवरती दिले. आणि हेमंत दांडेकर कशा प्रकारे ही जबाबदारी पार पाडणार आता मात्र येणाऱ्या 5 षटकांमध्ये पाहायला मिळेल. पहिलं षटक
हेमंत दांडेकरचं आपल्याला पाहायला मिळेल. दर्यासागरचे खेळाडू स्ट्राईक वरती असेल. वंदेश वाडकरसाठी सुरुवात करायची आहे. हेमंत टू वंदेश ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू हेमंतचा वंदेशसाठी जोरदार प्रहार. ज्या प्रकारची धावसंख्या रचायची होती त्याच प्रकारचा हा वेलकम चौकार. सुद्धा दाखवू शकतो. नक्कीच मोठे फटके मारलं नाही तर मैदानामध्ये मोठा खेळाडू म्हणून कसं ओळखलं जाईल हे मात्र जबाबदारी, ही मात्र एक कामगिरी नक्कीच वंदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईक वरती जो चेहरा पाहायला मिळतोय ना, प्रज्वल डवले त्याचं नाव, आणि नक्कीच मैदानामध्ये कर्णधाराची भूमिका त्याच प्रकारे पार पाडणार हे मात्र कोणती आपल्याला शंका नसेल. दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आक्रमक खेळी पाहिलं ना. दुसराही चेंडू त्याच प्रकारे जोरदार प्रहार केला. चेंडू सीमारेषापासून बराचसा लांब, चेंडूमध्ये ताकद होती, चेंडूवरती जोर लावला होता. चेंडू षटकार मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. दोन चेंडूंच्या वरती ज्या धावा आल्यात ना, त्याच उर्वरित 4 चेंडूमध्ये आला ना तर 86 धावांचं जे लक्ष्य आहे ना ते निश्चितपणे 5 षटकामध्ये येऊ शकतं. कारण की त्या खेळाडूंनी जर रन मारले असतील तर आम्ही सुद्धा मारू शकतो. आमच्यामुळे सुद्धा ती खेळी करून दाखवण्याची संधी मिळाली आहे. खेळी करून ह्याच्या आधी सुद्धा दाखवलेली आहे. आणि त्याच प्रयत्नात ना वंदेश वाडकरनी मात्र निश्चितच दाखवून दिले की मॅच्या बॅटवरती आलेला आता मात्र प्रत्येक फटका हा मोठा फटका म्हणूनच ओळखला जाईल. आणि 2 चेंडू 1 चौकार षटकार, 2 चेंडू 10 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालंय. तिसरा चेंडू हा सुद्धा चेंडू फुलटॉस होता. या फुलटॉस चेंडूचा फायदा घेतला. पंचांनी या चेंडूमध्ये नो घोषित केलं. नो प्लस या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 7 धावा. कम ऑन डीजे. होती ती कुठंतरी कमकुवतपणे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परंतु नक्कीच या ठिकाणी जो रसिक वर्ग पाहायला मिळतोय, जो प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो, तो मात्र नक्कीच म्हणत असेल वा वा वा. नक्कीच या शेंडीवरती नक्कीच हेमंतच्या वंदेशच्या माध्यमातून या 6 धावा आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. खरंच चांगली जोरदार प्रहार केलाय, जोरदार फटकेबाजी केले, प्रत्येक फटका यशस्वी ठरलाय. आता मात्र गोंधळात पडला असेल कर्णधार, ज्याच्या हातामध्ये गोलंदाजी संधी दिली. या 5 षटकांच्या खेळामध्ये पहिल्याच जर 3 चेंडूमध्ये त्यामधला 1 चेंडू नो असेल म्हणजे गृहीत धरणारे चेंडू फक्त 2 असतील. 2 चेंडू 17 धावा ही चांगली धावसंख्या म्हणता येईल. वंदेशचं खरंच कौतुक करायला लागेल. आपल्या दर्यासागर संघाचं प्रतिनिधित्व करताना वंदेश स्ट्राईकवरती खेळताना पाहायला मिळतोय. या पुढील चेंडूही जोरदार प्रहार केलाय आणि या चेंडूवरती सुद्धा धावा मिळणार. पंचांचा इशारा येणार. आर पार सीमा पार मिळेल चौकार. मेंबर्सला विनंती करतोय की समालोचन कक्षात इथं लगेच आपण जमायचं आहे. 5 मिनिटं आपल्याला दिले. सर्व जे कमिटी मेंबर्स इथं आपण या सामने आयोजित केल्यात लगेच प्लीज या. चला आपण सामन्याचा विचार केला तर 3 चेंडू 24 धावा जे षटक येणं गरजेचं होतं. उर्वरित 3 चेंडू. अक्षय खुरांबे प्लीज या आपण सुद्धा. चेंडू नंबर 14 यावेळी सुद्धा जोरदार प्रहार केलाय. सीमारेषा गाठेल का? यस नो यस नो. चेंडू गडगडत गडगडत सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा सुद्धा दुसरा चौकार. 86 धावांचं हे मोठं लक्ष असताना सुद्धा वंदेशनी जी कामगिरी करून दाखवलं ना, तेही पहिल्या षटकामध्ये ज्यावेळी पॉवर प्ले षटक चालू असताना मोठे फटके मारायचे, मोठे फटके धावसंख्या येणं गरजेचं होतं. त्यावेळी 25 धावसंख्या चेंडू नंबर 4 वरती पाहायला मिळाली. हा 5वा चेंडू अपील नक्कीच झाली होती. कोणती धाव मिळणार नाही जे घडणं गरजेचं होतं, निर्धाव चेंडू येणं गरजेचं होतं, त्या 5व्या चेंडूवरती झालेलं पाहायला मिळतंय. वंदेशच्या माध्यमातून हा पहिला चेंडू असा असेल की त्या चेंडूवरती कोणताही धावसंख्या आलेली नाही आहे. हेमंत मात्र यावरती खुश असेल आणि पुढचा चेंडू ही निर्धाव टाकण्याचाच प्रयत्न करेल, कारण पुढचा चेंडू असेल अंतिम चेंडू. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू पाहायचा आहे की मैदानामध्ये गोलंदाजी करत असलेला हेमंत दांडेकर या कशा प्रकारे चेंडू असेल, निर्धाव, एकेरी, दुहेरी की षटकार चौकार.
या ठिकाणी चुकी केली, स्वैर चेंडू नक्कीच म्हणता येईल, वाईट चेंडू नक्कीच म्हणता येईल आणि अतिरिक्त एक धाव ज्यावेळी नक्कीच म्हटलं जातं ना, दुष्काळात 13वा महिना, काहीही गरज नव्हती, चेंडू चांगला टाकायचा होता परंतु चूक केली, चुकीला माफी नाही. वाईटच्या सुरामध्ये एक धाव, धावसंख्या झाली 26 धावा. पुन्हा एकदा अंतिम चेंडूसाठी हेमंत दांडेकर सरळ हाताने फटका सजवला होता. प्रशांत जायनावका जोपर्यंत रनअप मध्ये हा चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षण करेल. ह्या ठिकाणी एक धाव आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळते आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 27 धावा. अजूनही येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. 24 चेंडू आणि 59 धावा हे नक्की समीकरण आपण पाहिलं ना तर वंदेश वाडकरसाठी हे खूप कमी समीकरण असेल, कारण पहिल्या षटकामध्ये इतके मोठे फटके मारून इतकी मोठी खेळी करून 27 धावांचं हे लक्ष्य काढण्यामध्ये यश आलंय आणि उर्वरित नक्कीच. आता मात्र बघितलं ना की जवळपास आपण जर पाहिलं किती वाजले बरोबर 3 वाजलेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर चेंडू चारही साईडला पूर्ण आपल्या ह्या गोल मैदानामध्ये कुठेही फटका मारल्यानंतर सीमारेषा गाठतोय. एक प्लस पॉझिटिव्ह साईड आपल्याला पाहायला मिळते दर्यासागर या संघाकडनं आणि खरंच हीच बाब लक्षात घेऊन वंदेशनी मात्र बघितलं नाही का मी दुसऱ्या षटकाची वाट पाहीन की चौथ्या षटकाची वाट पाहीन, कोणता एखादा नौखा गोलंदाज आला त्याच्यावरतीच फटकेबाजी करेन, नक्कीच मारायचं तर टॉपलाच मारायचं असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं आणि हेमनवरती इतकी जोरदार बल्लेबाजी आपल्याला पाहायला मिळाली, फलंदाजी पाहायला मिळाली ना की पहिल्या षटकामध्ये 27 धावा या वंदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. कर्णधार एका साईडला फक्त पाहतच बसलाय, कारण माझा साथी खेळाडू वंदेशने इतकी चांगली कामगिरी पार केले ना, आता मला सुद्धा त्यापेक्षा चांगली करायची आहे. संधी नक्कीच येणार. कर्णधार नॉन स्ट्राईक वरती दिसतोय, एक साथी मोठा फलंदाज अष्टपैलू खेळंदाज स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. 86 धावांचं लक्ष्य असणार आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 27 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 59 धावांची गरज ही मैदानामध्ये पाहिजे असेल. हा पहिला चेंडू असेल. अपील जोरदार झाली पण पंच सांगतात खेळण्याच्या मर्यादेमध्ये होता, हा कंटा तुम्ही वाईट मागताय, कारण समीकरण सोपं असतं. पंच सुद्धा बरेच वर्ष ही कामगिरी पार पडत आलेत. जवळपास पाहिलं तर 10 वर्षे पंचांनी कामगिरी पंचांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी योगदान दिलेलं पाहायला मिळतंय आणि हे तिन्ही पंच आज मैदानामध्ये तिन्ही दिवस एक चांगली कामगिरी पार पाडताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूची सांगतच झाली निर्धाव, ज्या ठिकाणी षटकारासाठी फलंदाजाला फायदा पडतो, परंतु या ठिकाणी कौशलनी मात्र जबाबदारीने खेळताना प्रयत्न करताना पाहायला मिळाला. फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी सुद्धा त्यापेक्षाही अप्रतिम पाहायला मिळणार ह्यामध्ये कोणतीही शंका नसेल. पहिला चेंडू निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवरती फक्त एकच धाव. आता मात्र सर्वांच्या नजरा होत्या असा त्या संघाचा कर्णधार प्रज्वल डवले हा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. हेमंतनी मात्र आपली कामगिरी चांगल्या पद्धतीने पार पाडली होती. नक्कीच गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा ठरला होता, परंतु कौशल मात्र ती कमबॅकवाली गोलंदाजी नक्कीच करणार. पाहायला गेलं तर तिसरा चेंडू जोरदार अपील झाली, परंतु कोणताही या ठिकाणी निर्णय दिला नाही. पंच मात्र दर्शवतात की हा चेंडू थोडासा पॅन्टला घासून गेला होता. या ठिकाणी कोणतेही जी तुम्ही अपील करताय त्यामध्ये यश मात्र मिळणार नाही. आत्मविश्वास जास्त वाटतोय तुमच्या अपीलमध्ये आणि ह्या पद्धतीने पाहिलं ना तर चेंडू निर्धाव गेला आणि निर्धाव चेंडू सांगता हा कौशलच्या गोलंदाजीतला दुसरा चेंडू असेल जो निर्धाव झालाय. अशीच गोलंदाजी हेमंतला करायची होती. हेमंतच्या गोलंदाजीवरती मात्र जोरदार फटकेबाजी केली वंदेश वाडकरनी आणि आता मात्र स्ट्राईकवरती पाहायला मिळतो या संघाचा कर्णधार प्रज्वल डवले. यावेळी फुलटॉस चेंडू, कर्णधार का नक्कीच फुलटॉस चेंडू वरती सुद्धा मोठा फटका. फुलटॉस चेंडू म्हणजे माझ्या हक्काचा चेंडू हे दर्शवून दिलं आणि या चेंडूवरती जोरदार प्रहार, षटकार. त्यासाठी थांबला होता, ज्यासाठी दोन्ही खेळाडू हे मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. हे मात्र मैदानामध्ये आता वंदेशच्या पाठोपाठ कर्णधार प्रज्वल डवले ही करून दाखवतोय. चुकी मात्र करायची नाही आहे. आय कॉन्टॅक्ट चांगला ठेवायचा आहे. फुकटची रनआउटची ज्याला विकेट म्हणतो ती टाकायची नाही आहे आणि त्याच माध्यमातून 86 धावा आहेत ना या आम्हाला मैदानात काढायच्या आहेत आणि टॉप 3 मध्ये दुसरा संघ आम्हाला दर्यासागर म्हणून पाहायचा आहे. ही जबाबदारी पाहायला मिळतंय, ही कामगिरी पार पाडताना पाहायला मिळतंय. वंदेश आणि प्रज्वल ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना, पाहिलं बघा दबाव दडपण आलाय, चुकी झालंय, पंच सुद्धा दर्शवतात चुकीला माफी नाही. चेंडू पुन्हा एकदा गेला आरपार आणि चौकार.
ठिकाणी पाहिलं तर 5 चेंडू मैदानामध्ये फेकण्यामध्ये यश आलंय. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव होती आणि पुढच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा. एकंदरीत 5 चेंडूमध्ये 11 धावा कौशल्याने दिल्यात. एक चेंडू आहे, हा जरी एक चेंडू आपण निर्धाव काढलात ना तरी दबाव किंवा जी समीकरण तुमचं होतं कमीत कमी धावा ठेवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू पडेपर्यंत 38 धावा. म्हणजे ह्या चेंडूवरती सुद्धा काहीतरी बघण्यासारखं असेल. पाहायचं काय घडेल या चेंडूवरती आणि घडणार तर मात्र मोठाच फटका येणार. पाहायचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी कोणतीही चूक नाही. मनजित खुरांबे सुंदर झेल पकडतोय, वेल जज करतोय चेंडूला आणि मोठा हादरा, मोठी विकेट. कर्णधार प्रज्वल डवले हा पडतोय माघारी. पाहिलं तर नवचर्चित नगरसेवक भाजपा या पक्षाचे नक्कीच आपण जर पाहिलं अंकितजी बंगेरा या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे आम्ही विनंती करू की ॲडव्होकेट आदित्यजी जैन यांनी सुद्धा आपल्या या ठिकाणी उपस्थिती नोंदवली आहे. प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या या ठिकाणी बसण्याची सोय केलेल्या आयोजकांच्या माध्यमातून मी एक पुकार करतोय की सुंदर असं नेतृत्व अलिबागसाठी लाभलेलं पाहायला मिळतंय आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन्ही मान्यवरांसाठी. प्लीज जी जागा आहे ती त्यांच्यासाठी द्यायचं आहे. चला आपण सामन्याकडे वळूया. जास्तीत जास्त आपण टाइम घालवायचा नाहीये. प्लीज पंच सुद्धा विनंती करतोय, दोन्ही संघांना विनंती करतोय, सहकार्य करा. कारण आपल्याला माहिती आहे ही आपली स्पर्धा आहे. आपल्याला सेमीफायनल फायनलचे सामने खेळवायचे आहेत. त्याप्रमाणे बक्षीस वितरण सोहळा सुद्धा पार पडायचा आहे. ही भव्य दिव्य स्पर्धा ही आपल्याला सूर्याच्या साक्षीमध्ये खेळवायची आहे आणि नक्कीच कौशल्याने जी खेळी केली ना, कौशल्याकडे बघण्यासारखं असेल. फलंदाजी असून दे संकेत किंवा गोलंदाजी असून दे, मी कर्णधार का आहे ना याचं उत्तम उदाहरण निश्चितच त्यांनी दाखवून दिले. आजही दाखवलं, यापुढेही दाखवणार. एक आवडता खेळाडू नेहमीच असतो. ज्यावेळी हे वर्सुली प्रीमियर लीग करायचं ठरतं ना त्यावेळी कौशलला 4 ते 5 संघ विचारतात की माझा कॅप्टन राहशील का, माझा कर्णधार राहशील का. निश्चित त्याच्या मनामध्ये इच्छा असते की माझे जे धावसंख्या या ठिकाणी पाहिली तर 38 धावा. नक्कीच या ठिकाणी असा एक मरुआईला कर्णधार लाभलेला पाहायला मिळतोय. नो डाऊट ज्यांनी चांगली कामगिरी केली असा कौशल्य वागटी. त्याचप्रमाणे आता मात्र नौका गोलंदाज, नवीन गोलंदाज तिसरा षटक घेऊन मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय तेजस पाटील. चला तेजस लवकर सुरुवात करा आपण सामन्याला. नक्कीच म्हटल्याप्रमाणे नवचर्चित नगरसेवक अंकित सर बंगेरा या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्की त्याचसमोर ॲडव्होकेट आदित्यजी जैन सुद्धा आलेले आहेत. तर नक्की मी दोघांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सामना नक्कीच पाहिलं ना तर आज महत्त्वाचा सामना आहे. वर्सुली कोडेवाला प्रीमियर लीग हे पर्व 5वं ह्या ठिकाणी साजरं होताना पाहायला मिळतोय आणि आजचा हा महत्त्वाचा सामना. या आधी जर नक्कीच तुम्ही उपस्थित असतात ना तर अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी पार पडली, पण नक्की ह्या पुढील ही गेम, नक्कीच ह्या पुढील ही स्पर्धा ही निश्चित त्यापेक्षाही अप्रतिम पाहायला मिळेल, ह्यामध्ये शंका नसेल. नक्कीच या वर्सुली बीचला लाभलेलं हे मैदान, नक्कीच या सामन्याचा आनंद घेऊया आणि सामन्याकडे वळतोय. तसेच माननीय गणेशजी म्हात्रे आपण सुद्धा प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे. गणेश सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या आपण सुद्धा. तिसऱ्या षटकाला नक्कीच प्रारंभ झाला. तेजस पाटीलच्या हातामध्ये गोलंदाजी दिली. ज्या ठिकाणी हेमंत महागडा पडल्यानंतर कौशलची कमबॅकवाली गोलंदाजी, 11 धावांचं षटक, एक खेळाडू माघारी परतवण्याचं ज्यांनी काम केलं होतं हे मात्र तिसरं षटक असेल. तसेच गणेशजी म्हात्रे प्लीज आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. प्रज्वल डवले ही दर्यासागर संघासाठी एक महत्त्वाची खेळी करणारी जोडी आपल्याला पाहायला मिळते. पण ज्या क्षणी प्रज्वल डवले माघारी पडला ना क्षितिजला संधी मिळाली. ध्रुव आधी आजच्या सामना तू बघितला असेल की क्षितिजला थोडासा माघारी ठेवला होता, परंतु प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ना त्या ठिकाणी क्षितिजला लवकर पाठवलं आणि क्षितिजला लवकर पाठवण्याचं कारण दबाव दडपणामध्ये खेळत असताना 0 या धावसंख्येवरती क्षितिजला आता माघारी परतवलं गेले. महत्त्वाचे 2 हादरे या संघासाठी लागलेले पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 27 धावांवरती एक आघाडी वरती असलेला संघ आपल्याला पाहायला मिळत होता. त्याचप्रमाणे हे तिसरं षटक चालू झाल्यानंतर तेजस पाटीलनी जी कामगिरी केली ना आपल्या दुसऱ्या चेंडूवरती ती मात्र लाजवाब अशी पाहायला मिळाली आणि नक्कीच कुठेतरी तेजस सुद्धा गोलंदाज या वर्सुली प्रीमियर लीग म्हणू नका किंवा वर्सुली गाव म्हणू नका किंवा वर्सुली बाहेरच्या स्पर्धा, प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पार करताना पाहायला मिळतो.
त्याचप्रमाणे विनंती करतोय की अभय अभय नागवेकर सर, आपण सुद्धा प्लीज यायचं व्यासपीठावरती. या प्लीज या, आपला संघ यापुढे खेळताना पाहणार आहोत आपण, या प्लीज. या ठिकाणी पाहिलं तर मोठा एकदा पुन्हा फटका आलेला पाहायला मिळतोय. हा सुद्धा चेंडू वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आरपार सीमापार, या चेंडूवरती 6 धावा. तर अनुभवाचा वापर केलाय. 2 नौके खेळाडू माघारी परतल्यानंतर ना, ज्याच्यामध्ये अनुभव आहे, याच्या आधी सुद्धा त्यांनी सामन्यामध्ये रंग भरले होते, या सामन्यामध्ये कामगिरी केली होती. या संघाचा एक अनुभवी खेळाडू म्हणून उतरला होता, असा आदेश जायनाकवा. आधीच्या सामन्यामध्ये मेडन ओव्हर फेकली होती, या सामन्यामध्ये धावसंख्या करायची आहे आणि ती जबाबदारी नेहमी त्यांनी पार केलंय. पाहिलं ना, एक षटकार सुद्धा मारला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती त्याचाच सक्का भाऊ, म्हणजे वर्सुलीची स्पर्धा आहे ना ही कशी असते बघा, काका काका किंवा भाऊ भाऊ किंवा नक्कीच आमने सामने नातेवाईक सर्वजण खेळताना येतात आणि ही सर्व मजा आहे ना, ही वर्सुलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान आदेश जायनाकवा हा माघारी परतताना पाहायला मिळतोय. चला अभय सर प्लीज जायचं आपण. चे 40 धावा आतापर्यंत मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते. सर्वांचं मात्र एकच इच्छा होती की आदेश जायनाकवा हा मैदानामध्ये जास्तीत जास्त वेळ थांबणं गरजेचं होतं, कारण त्यामागे 2 कारणं असतील. एक अनुभवाचा वापर आहे, त्याच्यामध्ये खेळण्याची कौशल्य चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. बरेचसे सामने आपल्या वर्सुली गावासाठी खेळलाय, वर्सुलीचं नाव मोठं केलं आहे. नक्कीच प्रशांत जायनाकवा जितकं मोठं नाव आहे ना क्रिकेटमध्ये, त्याचाच हा सक्का भाऊ, त्याचं सुद्धा नाव तितकंच मोठं आहे. परंतु नक्कीच या मैदानामध्ये खेळत असता, आमने सामने खेळत असताना प्रशांतचं पारडं मात्र नक्कीच कुठेतरी एक जड पाहायला मिळालं आणि आदेश जायनाकवा त्याच माध्यमातून कॅच आउट होऊन माघारी पडताना दुःख नक्की त्याच्या चेहऱ्यावरती दिसलं, नाराजगी नक्कीच त्याच्या चेहऱ्यावरती दिसली. परंतु क्रिकेट हा खेळ आहे. एका साईडनं आपण पाहिलं ना तर धावसंख्येवरती रोख धरण्याचा प्रयत्न किंवा यश ना तेजसला नक्कीच आलंय. तेजसचा हा 5वा चेंडू असेल, नवीन फलंदाज असेल बद्रीनाथ वाडकर आणि खणखणीत फटका, कोणी अपेक्षाही केली नसेल असा फटका बॅटवरती कनेक्ट झाल्यानंतर सीमारेषा गाठली आणि भगीरथला 6 धावांवरती हा षटकार डिक्लेअर झाला. कम ऑन डीजे. समीकरण असणार आहे 13 चेंडू आणि 35 धावा. म्हणजे ज्या ठिकाणी संकेत तुम्ही बघितलं असशील की 86 धावांचा ज्या ठिकाणी ट्यूविन दिला होता, असंच वाटलं होतं की या मैदानामध्ये सामना वनतर्फे कौशल्य वाकटीचा संघ म्हणजे मरुवाई संघ जिंकू शकतो की काय. परंतु येणारे दर्यासागरचे हे तिन्ही खेळाडू मैदानामध्ये ताकद दाखवून दिले ना, त्यामध्ये मात्र नक्कीच यश आलंय. झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी कठीण झेल होती. मैदानामध्ये काय घडतं किंवा काय चुकी झाली ना, कॅच सुटली ना, पण हो कॅच सुटली. तुम्ही बोला मत ना, माईक मध्ये आवाज जातो, तू नंतर बोला. सॉरी दादा. नाही 12 बॉल 2 आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी असलेल्या 12 चेंडूंमध्ये 35 धावा. नक्कीच लक्ष जरी मोठं असलं ना, तरी प्रत्येकाची नजर असेल त्या खेळाडूवरती. नो डाऊट ज्या खेळाडूंनी हा आधीचा सुद्धा सामना जिंकवला होता, या आधीच्या सुद्धा सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, गोलंदाजी केली होती, दुहेरी जी भूमिका असते ती बजावली होती, असा वंदेश वाडकर एक मोठा खेळाडू आहे. आधीच्या दोन्ही सामन्यामध्ये ज्या संघाला जिंकून द्यायचं होतं, ज्यावेळी आपल्या सन्मानच कोण करायचा होता, चेसिंग करायची होती, त्या प्रत्येक वेळी वंदेश वाडकरचं योगदान हे महत्त्वाचं लाभलेलं पाहायला मिळतंय. ह्यावेळी मात्र करो की मरो सामना, हरला तर नक्कीच पर्व 5व्या मना आपण बाहेर पडाल, जिंकला तर नक्कीच मग बक्षीस पात्र व्हाल. कमीत कमी 10,000 रोख रक्कम आपल्या नावावरती करू शकता, हे मानाचा चषक आपल्या नावावरती करू शकता. ही संधी आपल्यावरती आहे आणि संधीचं सोनं नक्कीच करणार. हा आवाज कानापर्यंत पोहोचला आणि पुढच्या चेंडूवरती बॅटवरती मिडल ऑफ द बॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर लांब लचक षटकार.
प्रत्येक चौकार अशी डबल सिंगल धावेने बदलत चाललंय. येणार समीकरण 18 चेंडू 29 धावा, 11 चेंडू 29 धावा. 11 चेंडू 29 धावा. हे समीकरण नक्कीच मी म्हटलं होतं ना की कठीण जरी असलं तरी जो स्ट्राईक वरती दिसतोय, जो खेळाडू दिसतो, आपण स्क्रीनवरती ज्याला पाहताय ना ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून, हा वंदेश वाडकर सामन्यामध्ये काहीही करू शकतो. हे आधी सुद्धा पाहिलंय आणि आता सुद्धा नक्कीच तो दाखवणार. या पुढील चेंडू सुद्धा जोरदार प्रहार, बॅक टू बॅक, हा दुसरा षटकार. डीजे गेले 2 दिवस आणि आजचा हा तिसरा दिवस, ज्याचे सर्वजण त्या क्षणाची वाट पाहत होते किंवा त्या व्यक्तीची वाट पाहत होते, असे सर्वांचे लाडके सुरेश काका घरत या ठिकाणी आलेत. आणि नक्कीच मैदानामध्ये आल्यानंतर आता मात्र चित्र काही वेगळं असणार. क्रिकेटसाठी नेहमी क्रिकेट वेळा आपण जर कोण पाहिलं असाल ना, किंवा या वर्सुलीच्या मैदानामध्ये जे जे सामने होतात, नक्कीच त्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचं काम नक्कीच आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलंय. आणि नक्कीच वर्सुली गावाचं जे राजकारणात समाजकारण ज्याला करणं म्हणतात ना, त्यांचं एकच नाव, नो डाऊट एकच चेहरा आपल्याला समोर पाहायला मिळतोय, सुरेश काका घरत. या दरम्यान आपण सामन्याकडे वळतोय. सामना सुद्धा त्याच प्रकारे रंगतदार झालाय. कौशल्यावरती हा जोरदार प्रहार करण्याचा जो प्रयत्न केला होता, आपण जर पाहिलं तर 10 चेंडू 23 धावा पाहिजे होत्या. हा चेंडू निर्धाव गेला. 9 चेंडू 23 धावा. प्रत्येक चेंडूनी समीकरण चेंज होत चाललंय. प्रत्येक चेंडूवरती काय ना काय घडतंय, काय ना काय बिघडतंय. एक डाव तुमचा तर एक डाव आमचा, असं समीकरण पाहायला मिळतंय. वंदेशवरती मात्र कोणताही दबाव पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. तिसरा चेंडू निर्धाव आलाय. हा चौथा चेंडू फुलटॉस होता. फुलटॉस चेंडूचा फायदा घेणं गरजेचं होतं. रात्री या चेंडूनी झोप लागणार नाही असा चेंडू होता, कारण या चेंडूवरती षटकार जर आला असताना तर सामन्याच्या अजून एक पाऊल आपण पुढे गेलो असतो. कारण करणं गरजेचं आहे, कारण एकच आशेचा किरण ज्याला म्हणतात ना, म्हणजे आपण म्हणतो की सकाळचं धुकं जे पडतं, एक एक पाऊल आपल्याला पुढे जायचं आहे, ते कुठेतरी करून दाखवावं लागेल. समोर दिशा काही दिसत नसेल, परंतु पाऊल जर पुढे टाकलेत ना तर नक्कीच काहीतरी घडेल. ह्या चेंडूवरती फटका येणं गरजेचं होतं. कौशलवरती दबाव पाहायला मिळतोय, वंदेशवरती दबाव पाहायला मिळतोय. या दोघांच्या युद्धामध्ये, या दोघांच्या स्पर्धेमध्ये, या दोन्ही संघांमध्ये नक्की काय घडेल, काय बिघडेल, या पुढचा चेंडू सांगून जाईल. समीकरण असेल 8 चेंडू 23 धावा. नक्कीच म्हटल्याप्रमाणे वा वा वा, धावा मिळतील 6. कम ऑन डीजे. वाडकर वैयक्तिक खेळी 45 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या पर्व तिसऱ्यामध्ये जवळपास 3 ते 4 जणांनी अर्धशतक लावलंय. आपलं हे षटक, आपली ही इच्छा, आपलं हे अर्धशतक हे कंप्लीट करणार का? जे मान्यवर या ठिकाणी जमले, जे आपली खेळी पाहतात त्यांना खुश करणार का? हे निश्चितच एक महत्त्वाची बाब असणार आहे. 45 नक्की संधी मात्र भरपूर आहे, कारण हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. चौथं अजून एक षटक खेळण्याची संधी मिळणार आहे. तर नक्कीच अर्धशतक जर झालं तर नक्कीच संघाचे खेळाडू असतील किंवा मॅनेजर असतील किंवा संघ मालक असतील, काही उपमा द्या, असे मोनेश डवले यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आले वनडेसाठी. आणि नक्कीच प्रयत्न करणार. 45 वरती खेळलोय, अजून पुढील छक्क्यासाठी स्वप्नील नागरिकांकडे 500 रुपये आलेत वनडेसाठी. आणि नक्कीच प्रयत्न केला होता. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. आणि ज्या वेळी सुरेश काका मैदानामध्ये येतात ना, ते सामने रंगतदारच होतात. कारण काय घडतं, काय होतं, कारण काकांसमोर खेळ दाखवणं किंवा काकांच्या, नक्कीच काकासुद्धा क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना नक्कीच त्यांचा संघसुद्धा खेळताना पाहायला मिळतो. नक्कीच कुठेतरी निवडणुका असल्या कारणाने ते 2 दिवस आम्हाला ह्या ठिकाणी भेटले नाहीत, परंतु आज वेळात वेळ भेटला, मैदानामध्ये हजर राहिले. नक्कीच 5 मिनिटं आहेत, परंतु बघा वातावरण किती लगेच चेंज होऊन झालंय. ही खासियत असते, एक नेतृत्व असतं, आणि हे सुरेशकांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळालंय. गेमकडे वळूया, मैदानामध्ये वळूया. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी पाहिलं तर जवळपास 16 धावांची गरज. म्हणजे षटकार जाऊ शकतात, चौकार जाऊ शकतात, मोठी खेळी करू शकतो, परंतु त्याचप्रमाणे गोलंदाजा विचार जर केलात ना, हा गोलंदाज जर घाबरला, कुठेतरी डगमगला तर सामना हातात ना जाईल. कारण नक्कीच पाहिल्याप्रमाणे आधीच्या आपण सामना पाहिला तर स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराज यांनी टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. यामध्ये हरेल तो संघ बाहेर. प्रत्येक विकेटला 300
गोलंदाजाला हे बक्षीस असेल. प्रत्येक विकेटसाठी 300 रुपये पारितोषिक. राहुलजी माना यांच्याकडनं, एक नेव्ही ऑफिसर यांच्याकडनं एक कौतुकाची थाप म्हणून विकेट काढलीत ना की नक्कीच कौतुकाची थाप मिळणार. सामना जिंकला तर तुमच्यावरती वर्षाव तर काही होणारच, परंतु कुठेतरी सामना जिंकल्यानंतर आपलं नाव लौकिक होणार. या खेळाडूची एक हिस्ट्री किंवा इतिहास सांगायचं झालं ना, हा नवीन जरी असला, छोटा जरी दिसत असला तरी मेडन ओव्हर ह्या मैदानामध्ये यांनी फेकलेला आहे, या स्पर्धेमध्ये फेकलेला आहे आणि तोच गोलंदाजीसाठी आलाय. ज्यावेळी 6 चेंडू 16 धावा पाहिजे असताना 1 धावा झालेत. पायने दडपणामध्ये न खेळलं पाहिजे, ही मात्र दर्यासागरची विनंती असेल. आणि खरं सामना इतका येऊन सुद्धा एकतर्फी, म्हणजे ज्याला वन मॅन शो ज्याला म्हणतात ना, ते करून दाखवलंय आणि वनदेशला यासाठी मानलं पाहिजे. 50 झाली का त्याची? अजूनही आपल्या अर्ध षटकासाठी 50 धावांसाठी 3 धावा कमी असतील, पण आता मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर आपल्या संघासाठी खेळावं लागेल. 50 धावा तर तशा पण पूर्णच होणार आहेत, परंतु माझा सामना जर जिंकला ना तर माझा सेमीफायनल फायनल मध्ये जो गेम असेल ना तो ह्यापेक्षा अप्रतिम असेल. पाहायचंय नक्की. सायस पाटील यांच्याकडनं सुद्धा ह्या ठिकाणी पाहिलं ना तर प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक सौजन्य पाटील यासाठी आलेला आहे. आणि नक्कीच विकेटसाठी सुद्धा प्रीतम पाटील यांच्याकडनं 300 रुपये आलेले आहेत. जोरदार आता मात्र पैशांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण हे प्रेम आहे, वर्सोलकरांचं प्रेम आहे. वनदेशचा विचार केला तर बघा, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जोरदार प्रहार, बघितलं नाही काही नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकून दिला. धावामध्ये 6 वाढवा, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली मैदानामध्ये 77 धावा. हे घे हे पण अरे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगली कामगिरी वनदेशनी केलंय. इतक्या जवळ आल्या, म्हणजे ज्याला बोलतो ना तोंडाशी आलेला घास आपल्याला फेकायचा नाही किंवा काढून टाकायचा नाही आहे किंवा काढून द्यायचा नाही आहे, हेच काहीतरी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. वनदेश 3 चेंडू 9 धावा करू शकतोस, नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न केला असतं ह्या चेंडूवरती सुद्धा. बघा दबाव दडपण आलेलं पाहायला मिळतंय आणि खरंच कुठेतरी पंचांचं कौतुक करावं लागेल. पंचांनी या चेंडूवरती वाईट घोषित केलाय. दोन्ही हात समांतर केलेत आणि दोन्ही हात समांतर केल्यानंतर मैदानामध्ये आपण जर पाहिलेत ना, अतिरिक्त 1 धाव जी गरज खरंच वनदेशच्या संघाला होती आणि वनदेशनी खरंच प्रार्थना केली की मार्तंडा हे मला सामना जिंकायचा आहे, त्यासाठी बळ दे. या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका आलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा गेलाय. वा वा वा, सीमारेषेच्या बाहेर षटकार, धावा 6. मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू 2 धावांची गरज. प्रशांत जायनाकवा सामना सुरू व्हायच्या आधीच म्हटले होते हलक्यामध्ये घेऊ नका, कारण अनुभवी खेळाडू आहे, माहिती होतं किती धावा मारल्या, 100 जरी मारल्यात ना तरी प्रतिस्पर्धी संघ मारू शकतो. आणि ही वर्सोलकरांची क्वालिटी आहे, ही मैदानामध्ये त्या खेळाडूंनी दाखवून दिलंय. वनदेश वाडकर मैदानामध्ये आपली पूर्णपणे ताकद लावताना दिसतोय, आपली पूर्णपणे जिद्द दाखवताना दिसतोय, पूर्णपणे आत्मविश्वास दाखवताना दिसतोय आणि हा खेळाडू नक्की सर्वांच्या मनामध्ये जागा करून यामध्ये कोणतीही खंत नसणार. नक्कीच नॉन स्ट्राईक वरती असल्या राजेश वाडकर यावरती खुश असेल, कारण नक्कीच आपला भाऊ किंवा आपला साथी खेळाडू हे मैदानामध्ये करून दाखवलंय ना. दबाव दडपणाखाली नक्की खेळलाय, पण हार मात्र त्यांनी मानली नाही. आणि नक्कीच त्याच प्रयत्नात ना सामन्याचं काय चित्र होतं आणि काय झालं. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. यावेळी विजयी फटका विजयी ठरतोय दर्यासागर संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम ऑन डीजे.
देशवाडकर वन मॅन शो या वर्सोली गावचा खेळाडू या दर्यासागरचा प्रतिनिधित्व करणारा ठरतोय नो डाऊट या सामन्याचा सामनावीर. चला मी विनंती करतोय की